तर नमस्कार, मराठी अपडेट योजना या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मागील 2 हप्ते आणि कोणताही GR अजून देखील प्रसिद्ध झालेला नाही, ज्या लाडक्या बहिणींना मागील 2 हप्ते देखील आलेले नाही ते एकत्र येतील का आणि फेब्रुवारी महिन्याचा चालूचा लाभ हा कधी येणार असं देखील सरकारला प्रश्न पडलेला आहे किंवा लाडक्या बहिणींना ह्याची उत्कंठा लागलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आणि त्या लाडक्या बहिणींना KYC करायला सांगितले होते, अशा लाडक्या बहिणींनी जर KYC केली असेल तर मागील 2 हप्ते आणि चालू महिन्याचा हप्ता देखील तुमच्या हप्ता वितरण लवकरच होणार आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी KYC करत्यादरम्यान चुका केल्या असतील तर त्या लाडक्या बहिणींना 31 मार्च 2026 पर्यंतची ही शेवटची मुदत दिली असून त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन ही कंप्लीट करायची आहे। त्याच्याच नंतर तुम्हाला मागील 2 हप्ते आणि चालूचा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊनच जाईल। सरकारने सोमवारी GR सादर करतो असं देखील सांगितलं होतं किंवा सोमवार किंवा मंगळवार हे 2 दिवस सांगितले होते। कालचा दिवस गेला सोमवार, आज देखील आपण प्रतीक्षा करू, आजच्या दिवस देखील आपण प्रतीक्षा करायची आहे। लाडक्या बहिणींनो, आजचे दिवस आपण प्रतीक्षा केल्याच्या नंतर सरकार कधी GR प्रसिद्ध करतंय त्याच्याच नंतर आपण जे पण असेल मागील 2 हप्ते आणि चालू महिन्याचा फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिना असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी असतील किंवा निधीची तरतूद करायची असेल तर त्यासाठी ह्या सर्व गोष्टी थांबल्या असतील। अजून कोणत्याही योजनेचे लाभ गेलेला नाही आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचं 61 वय असेल अशा लाडक्या बहिणींना कायमस्वरूपी लाभ देखील बंद होणार आहे। सरकारने नवीन घोषणा केलेली आहे, ज्या लाडक्या बहिणींचं 61 वय आहे अशा लाडक्या बहिणींना कायमस्वरूपी त्यांचा लाभ बंद होणार आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना KYC करायला सांगितली होती मागील 2 हप्ते फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता, हे सर्वच हप्ते तुम्हाला एकत्र येतील का किंवा मागील 2 हप्ते एकत्र येतील किंवा फक्त फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता तुम्हाला येईल असं देखील तुम्हाला GR आल्याच्याच नंतर सरकार सांगितलं जाईल। ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील असा प्रश्न पडला आहे की सरकार एकदम 2 हप्ते देत आहे का, तर ते आपल्याला GR आल्याच्या नंतरच समजणार आहे। ज्या लाडक्या बहिणींनी अजून देखील KYC केलेली नाही अशा लाडक्या बहिणींना ही शेवटची सुवर्ण संधी असून तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं KYC करणं अनिवार्य आहे। त्याचबरोबर KYC करताना आता कोणतीही चूक तुमची चालून दिली जाणार नाही। त्याचबरोबर तुम्ही जर तुमची डॉक्युमेंटरी पेंडिंग करत असाल किंवा मोबाईल नंबर जर तुम्हाला रजिस्टर करायचा असेल, मोबाईल नंबर तुम्ही चेंज केला असेल बँकेमध्ये आणि तो तुम्ही इकडे अपडेट केला नसेल तर तुम्हाला ह्यामध्ये तुमचे अनुदान किंवा तुमचा हप्ता येणार नाही। तर तुम्ही एकदा चेक करा, त्याच्याच नंतर तुमचा जो लिंक मोबाईल नंबर आहे तो तुम्ही अपडेट करून घ्या। त्याच्याच नंतर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा देखील लाभ येणारच आहे। मागील 2 हप्त्याचं सरकार लवकरच घोषणा करेल आणि चालू महिन्याचा हप्ता देखील लवकरच घोषणा होऊन आदित्यताई तटकरे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर हे सर्व मिळून तुम्हाला GR येईल। GR प्रसिद्ध झाल्यानंतर हा सर्व लाभ वितरण होणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।